आणि आता पाहूया 10च्या 25 महत्त्वाच्या बातम्या। वर्षा बंगल्यावरील योजनांच्या देखाव्यातून अजितदादांचा फोटो गायब। गणेशोत्सव दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर योजनांचा देखावा, शिंदेंसोबत फक्त शिवसेना नेते आणि फडणवीसांचा फोटो। साईबाबांच्या दर्शनानं उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची सुरुवात। 15 सप्टेंबरला ठाकरेंचा शिर्डी आणि संभाजीनगरमध्ये दौरा। पेन्शन योजनेसंदर्भातील आंदोलन ठिकाणी उपस्थित राहणार। शरद पवार चिंचपोकळीचा चिंतामणी आणि लालबागच्या राजाच्या शरणी लीन। सदानंद सोळे आणि रेवती सोळे ही शरद पवारांसोबत दर्शनाला। 40 वर्षात पवारांना प्रथमच देव आठवले, याला राजकीय पोळी भाजणं म्हणतात। शरद पवारांच्या लालबागच्या राजाच्या दर्शनावरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। राज ठाकरेंकडून मुंबईतील गणेश मंडळांच्या बाप्पाचं दर्शन। राज ठाकरेंकडून गिरगावमध्ये गायवाडी मंडळ आणि आंबेवाडी गणेश मंडळाच्या बाप्पाचं दर्शन। तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19% वाढ। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय। मार्च 2024 पासूनच वाढ लागू। यवतमाळमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने सामने। अमोल मिटकरींच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पवार गटाची घोषणाबाजी। मिटकरींचा गद्दार असा उल्लेख। सिंधुदुर्ग पोलिसांनी जयदीप आपटेच्या कल्याणमधील शिल्पालयातून पुतळा तयार करण्यासाठी वापरलेलं साहित्य ताब्यात घेतलं। पोलिसांकडून आपटेची पत्नी आईसह शेजाऱ्यांची 3 तास चौकशी। एमपीएससीकडून राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या उमेदवारांची फेरनिवड यादी जाहीर होणार। न्यायालयात सर्व याचिका निकाली निघाल्या, अद्याप यादी जाहीर न केल्यामुळे 623 पदांवरील उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या। बारामतीत उद्या योगेंद्र पवारांची स्वाभिमान यात्रा। जय पवार उद्या गणपती मंडळांना भेटी देणार। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर योगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय। जय पवार आणि योगेंद्र पवार अशी लढाई झाल्यास मी अजित पवारांचा आशीर्वाद नक्कीच घेईन। योगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। तिसऱ्या आघाडीबाबत काही पक्षांशी चर्चा झाली, मात्र जरांगेंसोबत जाणाऱ्या पक्षांसोबत आम्ही जाऊ शकत नाही। राज्यातील तिसऱ्या आघाडीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। पुण्यात ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेंचा सत्कार। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून 11 लाखांचा धनादेश देऊन स्वप्नीलचा सन्मान।